योगदान असतं आणि त्यामुळेच अशाच व्यक्तींचे वाढदिवस असे सार्वजनिक स्वरूपात साजरे होतात आणि डॉक्टर यशवंतराव कुलकर्णी साहेब यांना शुभेच्छा देताना आपल्यालाही मनस्वी आनंद होतोय। आज फायनल सोहळा इथे साकारणार आहे, यासाठी केला होता अट्टहास। आजचा दिवस गोड व्हावा, आज निश्चिती पावलं विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची या, कौतुक वाटे झालिया वेचावे, नाम मंगळाचे तेने गुणे, तुका म्हणे मुक्ती परिनिली तोवरी, आता दिवस चारी खेळीमेळी। अत्यंत सुंदर स्पर्धा संपन्न झालेली आहे। मागचे 4 दिवस आपण त्याची अनुभूती घेतलेली आहे। वेगवेगळ्या विभागांमध्ये, ग्रामीण विभागामध्ये देखील जबरदस्त फाईट बघायला मिळाली, नगरपंचायत विभागामध्ये देखील तितकीच तुल्यबळ फाईट बघायला मिळाली आणि तालुका वाईज विभागामध्ये देखील तुंबळ युद्ध आपल्याला बघायला मिळालं। अखेर सेमी फायनल मध्ये कोणते 4 संघ पोहोचणार आहे? आतापर्यंत 2 संघांचा प्रवेश झालेला आहे। आज युवा उद्योजक आझादभाई शेख पारगाव तालुका दौंड संघ सेमीफायनल मध्ये दाखल झालाय। त्याचबरोबर प्रणव माठ श्रीपूर तथा आचेगाव गाववाईज विभागातून सेमीफायनल मध्ये दाखल। यस, पहिला चेंडू उजव्याच्या बाहेर होता, डाव्या हाताचा फलंदाज कुणाल खोंड समोर आहे, लेंथ बॉल, गोलंदाज ओमकार। ओमकार साळुंखे काटेवाडी या गावचा खेळाडू, मात्र अल्पावधीतच भरपूर गुणवत्ता दाखवली ओमकार साळुंखेनं। लॉफ केला चेंडू, तिथे कुणाल खोंडनं खेळला होता कुणाल निकमकडे। कुणाल टू कुणाल, मागच्या काही दिवसांमध्ये हेच कुणाल नाव मोठ्या चर्चेत होतं, सगळ्या मीडियावरती चर्चेत होतं, त्यामुळे कुणाल नावाच्या पाठीमागे वलय आहे। मग ते कुणाल खोंड असतील, कुणाल निकम असतील किंवा कामरा असतील, वलय आहे। जाऊया मैदानामध्ये, जिथे फलकावरती 1 धाव आहे आणि उजव्या हाताचा फलंदाज रणजित फराटे। एक अर्धशतक रणजित फराटेचं आतापर्यंत आलेलं आहे। मागच्याच सामन्यामध्ये त्याने 56 धावांची खेळी साकारलेली आहे। या मैदानावरती, हे मैदान त्याच्यासाठी खूप लकी आहे। ओ हो 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 हो, इथे इथे धाव घ्यायची आणि पूर्ण देखील होईल। पंचांकडे जरूर मागणी केलेली आहे रनआउट साठी, मात्र सूरज गायकवाड सरांनी त्या मागणीला प्रतिसाद दिलेला नाहीये। धाव फलकावरती धावा मात्र 2। यस, हो हो हो, व्हॉट अ शॉट, झोपून मारलेला हा सुंदर षटकार। डोळे तृप्त करणारे असे फटके खेळाडू एक्झिक्यूट करतात। कमालीचा फटका होता। 6 धावा पहिल्याच षटकामध्ये ओमकार साळुंखेला चढवलेला षटकार। फलकावरती धावा 8, कुणाल खोंड। परत एकदा चेंडू तसाच मारायचा प्रयत्न होता, मात्र ओमकार देखील त्याच ताकदीचा गोलंदाज आहे, त्याने ओळखलं होतं अगोदर इरादा। फलंदाज काय करणार आहे हे जर गोलंदाजाने अगोदर ओळखलं तर मग मात्र गोलंदाजाची परिस्थिती कठीण होते। त्यामुळे गोलंदाजाच्या मनात काय आहे हे फलंदाजाला कळता कामा नये, फलंदाजाच्या मनात काय ते गोलंदाजाला कळता कामा नये, अन्यथा मग दोघांसाठी परिस्थिती कठीण होते। ओहो, लॉंग ऑफला उचललाय चेंडू, 1 टप्पा 4 रन। कुणाल खोंडचा इनसाइड आउट, अत्यंत प्रभावी सुंदर चौकार। तर नवीन फलंदाज अक्षय तावरे। यस, हा गोलंदाज अक्षय तावरे। पंचांना काय पाहिजे? 5 ओव्हर। हा सामना 5 षटकांचा आहे। या अगोदर लीग मध्ये सगळे सामने 4 षटकांचे झालेले असल्यामुळे आपण मागचा सामना 4 षटकांचाच घेतला होता, मात्र खूप वेगवान विजय
रणजित फराटेची विकेट काढली तर अक्षय तावरेसाठी 1000 रुपयाचं बक्षीस युवा उद्योजक फिरोजभाई शेख यांच्याकडून आणि बक्षीस आपल्याकडे जमा झालेलं आहे. अक्षय तावरेसाठी अपॉर्च्युनिटी आहे. रणजित फराटेची विकेट काढायची आहे. मात्र अक्षय तावरेला आहे माहिती रणजित फराटे हे खरं तर एकाच वेळेस क्रिकेटमध्ये आलेले दोन्ही खेळाडू आहेत. क्रिकेटच्या क्षितिजावरती उगवलेले दोन्ही सितारे आहेत. दोन्ही ध्रुव तारे आहेत. वाईड आहे. बाउन्स मोठा आहे. एक अतिरिक्त धाव फलकावरती येणार आहे. एक बाउन्स संपलेला आहे. त्यामुळं 5 षटकं पुढचे 6 चेंडू बाउन्सर टाकता येणार नाही आता अक्षय तावरेला. फलकावरती धावा 13 आहेत. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू असताना अक्षय तावरे रणजित फराटेसाठी मोठा फटका करायचा प्रयत्न होता. मात्र एक धाव वेगवान पूर्ण होणारे तर मॅन ऑफ द सिरीज साठी स्पोर्ट्स सायकल बक्षीस आपण देणार आहोत आणि हे बक्षीस आपल्याकडे दाखल झालेलं आहे. मॅन ऑफ द सिरीज साठी स्पोर्ट्स सायकल तर विजेत्या संघ मालकांसाठी होंडा युनिकॉर्न दुचाकी. याबरोबरच तिथे थोडी क्षेत्ररक्षकांची तारांबळ उडालेली. एक धाव कुणाल खोंडला मिळेल. मोठ्या फटक्यांपासून लांब ठेवले अक्षय तावरेने आतापर्यंत. पहिला वाईड आला होता. त्यानंतर 2 चेंडूमध्ये 2 धावा जरूर येत आहेत. पण चांगलं बॅटल आहे. बारामती विरुद्ध शिरूर हे बॅटल चांगलं बघायला मिळणार आहे आपल्याला. दोन्ही तगड्या संघांमध्ये 15 धावा फलकावरती आहेत. बारामती संघ गेले अनेक वर्षांपासून तालुका वाईज विभागातला बादशाह आहे. मागच्या 2-3 वर्षांमध्ये शिरूर संघ देखील अत्यंत हो थेट यष्ट्यांचा वेध होईल आणि रणजित फराटे बाद बिग विकेट बडी मछली जाल में. शार्दुल फ्रूट नेवरे पंढर नेवरे तथा बारामती विरुद्ध आप्पासाहेब खुळे 11 शिरूर अशी लढत आपण मैदानामध्ये बघतोय. संघ मालक इथे नो बॉल आहे. नो बॉल पंचांची घोषणा येते नो बॉल. तर एक धाव फलकावरती जोडली जाते आणि धाव फलक दाखवतोय 16 धावा. अतिरिक्त धाव जरूर मिळाली. दुसरा बाउन्सर टाकायचा प्रयत्न जो होता मात्र रणजित फराटेचा धाव घेण्यासाठी झालेला उशीर. कुणाला खूप लवकर कॉल दिला होता पण नो बॉलच्या मागणीच्या प्रयत्नात जो वेळ गेला तो परत भरून काढता आला नाही आणि थेट हिट डिरेक्ट हिट ज्यावेळेस आपण पाहिलं की फाईन लेग वरून थ्रो थेट एस्ट्यांवरती लागलाय. यस 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 हो इथे संधी जरूर होती मात्र जीवदान मिळतंय. एक स्क्वेअर कट टाकला होता. जाळं विणलं होतं. हॅन्सी क्रोनी आहेत. सचिन तेंडुलकरच्या अगेन्स्ट अशा प्रकारची रचना ठेवायचा. उजव्याच्या बाहेर टाकून त्याला स्क्वेअर कट मारायला भाग पाडायचा आणि पॉइंट करवी किंवा बॅकफूट पॉइंट करवी झेलबाद करण्याचा प्रयत्न असायचा. रचना असायच्या. बऱ्याच वेळा एखाद्या खेळाडूचे वीक पॉइंट्स लक्षात घेऊन त्यांना बाद करण्याचा प्रयत्न केला जायचा. आपण बघतो की मॅथ्यू हेडन सुद्धा अगदी सुरुवातीपासूनच गुडलेन बॉल पडला तर तो पूल करायचा. अगदी जोरात पूल करायचा आणि त्याचा फायदा घेत हरभजननी त्याला एका सिरीजमध्ये 4 वेळा आउट केलं होतं. एखादा लाडका फटका असतो एखाद्या खेळाडूचा. तो लाडका फटका त्याच्यासाठी कसा धोकादायक ठरू शकतो असे प्लॅन्स अशा योजना आखल्या जातात. कुणाल खोंडसाठी स्क्वेअर कट मारण्याचा प्रयत्न जरूर होता. यस कडक कडक पप्पू तोडकर एक ताकदवान चेंडू तोडणारा हा फलंदाज आहे. फिरोज भाई हे बक्षीस कोणाला द्यायचं आता 1000 रुपयाचं?
तर इथे फिरोजबाईंनी रणजित फराटे यांच्यासाठी जे बाद करणाऱ्या गोलंदाजाला 1000 रुपयाचं बक्षीस जाहीर केलं होतं. गोलंदाज कुणी बाद करू शकले नाहीत रणजित फराटेला. मात्र जो थ्रो मारला होता तो थ्रो कुणी मारला होता? हा, मयूर साठी 500 रुपयाचं बक्षीस फिरोजबाई शेख यांच्याकडून आलेलं आहे. डिरेक्ट हिट होता तो उजवाईच्या बाहेर. आणि पप्पू तोडकर यांना कुणी बाद करेल तर त्याच्यासाठी 1000 रुपयाचं फिरोजबाई शेख यांच्याकडून बक्षीस आहे. पप्पू तोडकरला बाद करणाऱ्या गोलंदाजाला सुद्धा 1000 रुपये. फलकावरती जाऊया. 24 धावा. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. लांबलेलं षटक आहे खूप अक्षय तावरेचं. पप्पू तोडकर खेचून मारण्याचा प्रयत्न होता. कनेक्शन मिळत नाहीये पप्पू तोडकरला. फुटवर्क हा प्रचंड आक्रमक खेळाडू आहे. जात्याच आक्रमक आहे म्हणजे त्याचा स्वभावच आक्रमक आहे. आणि त्यात तो पोलीस सेवेमध्ये आहे. त्यामुळे आक्रमणाला मुरुड घालण्याची काही गरज नाही. या सुजवाईच्या बाहेर इथे भरकटतोय. वाईट चेंडू. पुन्हा एकदा एक अतिरिक्त धाव फलकावरती येते. 25 धावा. भारतीय रग्बी संघांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सातत्यानं आपण पप्पू तोडकरला बघतो. आंतरराष्ट्रीय संघामध्ये खेळतोय आपला एक खेळाडू. याचा निश्चित आपल्याला अभिमान आहे. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता. गॅप निश्चित मिळतोय पप्पू तोडकरला. क्षेत्ररक्षक अडवण्याचा प्रयत्न जरूर यशस्वी. 2 धावा इव्हान अपूर्ण होत आहेत. आणि पप्पू तोडकर 2 धावा पूर्ण करेल. फलकावरती 2 षटकांची पूर्तता इथे होते. आणि धावफलकावरती तब्बल 27 धावा. 5 षटकांची मॅच आहे. 2 षटकामध्ये 27 धावा. पोलीस गेम्स मध्ये नॅशनल गोल्ड मेडल्स पप्पू तोडकरकडे आहे. एक दर्जेदार ॲथलीट म्हणून त्याला आपण ओळखतो. गडचिरोली सारख्या दुर्गम भागामध्ये देखील त्याने पोलीस सेवा केलेली आहे. एक खेळाडू आहे आंतरराष्ट्रीय दर्जाचा. मात्र टेनिस क्रिकेट हा त्याचा अत्यंत आवडीचा खेळ आहे. मध्ये लिगामेंटचे देखील प्रॉब्लेम्स आले होते. मात्र त्यावरती लवकर मात करून तो पुन्हा ग्राउंड मध्ये आलाय. पप्पू तोडकर कुणाल खोंड ही जोडी मैदानामध्ये. दोघेही खेळाडू आहेत. कुणाल खोंड हा खो खोचा खेळाडू आहे. खो खो मध्ये देखील तो राष्ट्रीय स्तरावरती खेळलेला आहे. आणि क्रिकेट मात्र दोघेही खूप छान खेळतात. फलकावरती धावा 27. ओमकार साळुंखे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. बारामतीचा संघ फलंदाजीमध्ये अतिशय स्ट्रॉंग असतो. गोलंदाजीमध्ये या संघाला नेहमीच थोडासा संघर्ष करावा लागलाय. यस यस यस. व्हॉट अ कॅच. मोईन बागवान इज देअर. जबरदस्त झेल. मोईन बागवानी किती सहजपणे जात एका हातात पकडला कॅच. आणि इथे कुणाल खोंड दुसरा फलंदाज. आप्पासाहेब खुळे 11 शिरूर संघाने गमावला. नवीन फलंदाज बघायचं कोण बॅटिंगला येणारे. निलेश शिंगवले, शुभम शेळके अशी तगडी बॅटिंग या संघाकडे आहे. तर निलेश शिंगवले मैदानामध्ये दाखल होतोय. रणजित फराटे, निलेश शिंगवले, अक्षय तावरे, ओमकार साळुंखे या खेळाडूंनी खूप कमी वेळामध्ये प्रगती साधलेली आहे. 3-4 वर्षापूर्वी आपण पाहत होतो हे खेळाडू गावच्या संघामध्ये स्थानिक संघामधून खेळत होते. आता तालुक्याच्या संघामध्ये खेळतात, जिल्ह्याच्या संघामध्ये खेळतात, प्रीमियर लीग मध्ये आयकॉन खेळतात, ऑल इंडिया ओपन मध्ये देखील एका चांगल्या पॅकर्स कडे खेळतात. फक्त गुणवत्ता आहे आणि इथं वशिल्याची गरज नाही. टेनिस क्रिकेट मध्ये वशिला नाही लागत. तुमचा खेळ चांगला असेल तर तुम्हाला कोणी घेतं संघामध्ये. कारण वशिल्यावरती कुठला संघ मालक टीम निवडत नाही. वशिल्यावरती जर टीम घेतली तर त्याला माहिती आपले पैसे फुकट जाणार आहे. त्यामुळे इथे वशिला लागत नाही. इथे तुम्हाला गुणवत्ता दाखवावीच लागते. ओमकार साळुंखे हा एक तगडा ऑलराऊंडर आता अक्षय तावरे पाठोपाठ बारामती संघामध्ये दाखल झालेला आहे. चेतन काळंगे एक जबरदस्त ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये अनेक वर्ष आपण पाहिला. मात्र हे 2 खेळाडू आहेत बारामतीचा संघ अधिक स्ट्रॉंग बनवतात. उजव्या इष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू इथे वाईड आहे. एक अतिरिक्त धाव. ओमकार साळुंखेचा फसलेला चेंडू. आणि फलकावरती धावांची नोंद होणार आहे 28 धावा. मला वाटतं बारामती संघाने भरपूर एक्स्ट्रा. पहिले षटक ओमकारचं होतं, एकही एक्स्ट्रा नव्हती.
दुसऱ्या षटकामध्ये मात्र लांबलेलं षटक होतं. तब्बल 11 चेंडू टाकलेत, 5 एक्स्ट्रा अक्षय तावरेच्या षटकामध्ये आलेत. आतापर्यंत 7 धावा एक्स्ट्रा आहेत. त्याचबरोबर युवा उद्योजक आझादभाई शेख यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचा पारगाव संघ देखील मैदानामध्ये थोड्या वेळानंतर लाईव्ह ऍक्शन मध्ये आपल्याला दिसेल. आझादभाई शेख यांचं स्वागत. जाऊया मैदानामध्ये. फिरोजभाई शेख, आझादभाई शेख सातत्यानं क्रिकेटवरती प्रेम करणारे ही व्यक्तिमत्व आहेत. दरवर्षी मी बघतोय की त्यांची टीम असेल तर हलगीचा आवाज येतोच, फटाके वाजतात, फुल फुल एन्जॉय असतो, धमाका असतो. यस, नो चान्स, नो चान्स. खूप फाईन खेळला पप्पूनं. लेंथ बॉलचा अत्यंत प्रभावी वापर. 4 धावा इथे मिळतील. पप्पू तोडकर अर्थातच आप्पासाहेब खुळे शिरूर 11ला धावफलकावरती धावा आहेत 33 ऑन बोर्ड. ओमकार साळुंखे इथे एक्स्ट्रा धावा लेग बाईच्या माध्यमातून मागच्या षटकामध्ये देखील धावा आलेली आहे. परत एकदा गोलंदाज ओमकार साळुंखे समोर पप्पू. यस यस, टॅकन, व्हेरी सिंपल कॅच. लॉफ करण्याचा प्रयत्न होता. फुल टॉस बॉलला वाईडिश मिड ऑफला झेल देऊन परतला पप्पू तोडकर. तिसरा धक्का. बारामती संघाचे संघ मालक अर्थातच शार्दूल फ्रुट्सचे मालक सन्माननीय शरद दादा नागटिळक या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपलंही मनपूर्वक स्वागत, सहर्ष स्वागत. श्रीपूरच्या सगळ्या क्रिकेट प्रेमी व्यक्तींना आमचे मनापासून धन्यवाद आहेत, कारण त्यांनी भरपूर संघाला स्पॉन्सर्ड केलं आणि त्यामुळे अनेक संघ, चांगले संघ स्पर्धेमध्ये खेळू शकलेले आहेत. आज इथे आप्पासाहेब खुळे आणि शरदजी नागटिळक यांच्या संघांमध्ये लढत आहे. बारामती आणि शिरूर या दोन संघामध्ये. दोन्ही संघांचे मालक हे श्रीपूर मधलेच आहेत आणि मालकांसाठी खास हिरो युनिकॉर्न ही गाडी आहे. पहिलं बक्षीस 1 लाखाचं आहे आणि गाडीची किंमत मला वाटते 1.25 लाखापेक्षा जास्त असेल. त्यामुळं गाडीची किंमत ही बक्षिसापेक्षा डबल आहे. मालकांना एवढं पैसे बक्षीस मिळणार आहे. लेंथ बॉल कव्हर्स मध्ये गॅप मोठा आहे, मात्र क्षेत्ररक्षक तिथे चेतन काळंग आहे. थ्रो टॉस मोठा असेल तरी 2 धावा केवळ प्राप्त होणार आहे इथे आणि 2 धावांबरोबर शुभम शेळके निलेश इंगवले ही जोडी मैदानामध्ये खेळते. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील हे दोन्ही सुपरस्टार मैदानामध्ये. रांजणगाव सांडस, शुभम शेळके तर जातेगाव. इथे उंच फटका, क्षेत्ररक्षक खाली येतोय. चेंडूच्या प्रतिम कॅच, पाठोपाठ विकेट. ओमकार साळुंखेने इथे धमाका करून दिलाय. एका पाठोपाठ एक विकेट. आज चांगला स्पेल बनवला. पहिल्या षटकामध्ये कुठलाही वाईट नव्हतं. या षटकामध्ये अतिरिक्त धाव आल्या, मात्र पुढे महत्वाचे फलंदाज बाद झालेले आहेत. पहिल्या चेंडूवरती आपण इथे बघितलं होतं बाद होता तो कुणाल खोंड, त्याच्यानंतर बाद झाला पप्पू तोडकर, त्याच्यानंतर बाद होतोय शुभम शेळके. 3 मोठे फलंदाज इथे अगदी स्वस्तात बाद होऊन परतलेले आहेत. मोठा धिंगाणा, मोठा हैदोस, मोठा नंगा नाच मैदानामध्ये ओमकार साळुंखे कडून. 3 विकेट या षटकामध्ये. धावफलकावरती 35. तिसरं षटक मैदानामध्ये संपलेला आहे. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 35 धावा फलकावरती. 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये आप्पासाहेब खुळे 11 शिरूर, तर नवीन फलंदाज ओम माळी, त्याच्या गावच्या संघामध्ये ओपनर खेळणारा ओम माळी. एक गोलंदाज म्हणून देखील प्रभावी कामगिरी राहते. युवा उद्योजक
फिरोजभाई शेख उपस्थित होत आहेत, आपलं मनपूर्वक स्वागत, सहर्ष स्वागत आहे. चौथं षटक सोनूच्या हातामध्ये चेंडू दिलेला आहे. संघनायक चेतन काळंगेनं उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू आहे. एक चांगला चेंडू आपण बघतोय. तिसऱ्या पंचांकडे निर्णय जातो आहे. 35 धावा धावफलकावरती आहे सोनू. आपण गोलंदाजी मार्क वरती बघतोय. उजव्या दिशा बराचसा बाहेर चेंडू असावा. फेअर डिलिव्हरी. निलेश इंगवले समोर सोनूचा सामना करणार आहे. ओम माळी निलेश इंगवले ही जोडी मैदानामध्ये. परत एकदा उजव्या दिशा बाहेर. इथे मात्र वाईड आहे. इथे मात्र वाईड आहे. पुन्हा एकदा पंचांचा रेफरल कॉल येतोय तिसऱ्या पंचांकडे. तर वाईट बॉल इथे येणार आहे. पंचांनी खेळाडूंच्या प्रेशरमध्ये येऊन निर्णय पाठवू नका. तुमच्या निर्णयावरती तुम्ही ठाम राहा. आपल्याकडे वाईट बॉल. वाईट तिसऱ्या पंचांचा निर्णय आलेला आहे. वाईट. यस. आपण रेफरल का ठेवलेला नाहीये त्याला कारण आहे. हा बघितला. आपण तिसऱ्या पंचांचा खेळाडूंना रेफरल का दिले नाहीत तर वेळ जास्त जातो आणि त्यामुळंच रेफरल खेळाडूंना दिलेले नाहीत. रेफरल पंचांना आहेत. त्यामुळे पंचांना सुद्धा मोजकेच रेफरल घ्या. जिथे गरज आहे तिथेच रेफरल घ्या. सतत रेफरल घेऊ नका, कारण आपल्याला आज 7 सामने कव्हर करायचे हे लक्षात असू द्या. यस. दोन्ही वेळेस पंचांचा निर्णय अगदी योग्य होता. पण रेफरल सिस्टीम इतकी फास्ट आहे की मला वाटतं पहिल्या रिप्लेलाच साहिल चव्हाण तिथे निर्णय येऊ देतात. फलकावरती धावा 40 आहे. एक सुंदर चौकार या ठिकाणी येतो निलेश इंगवलेच्या बॅटमधून. ओम माळी निलेश इंगवले ही जोडी मैदानामध्ये फलंदाजी करते चौथ्या षटकामध्ये. उजव्या यष्टीच्या बाहेर. इथे चांगला चेंडू आहे. लेंथ बॉल. अत्यंत प्रभावी गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते. बॅट्समॅन रीच टू दी बॉल. हा नियम कायम आहे. वाईडच्या नियमामध्ये काही बदल झालेला नाहीये. नवीन नियम जो आलाय तो लेग स्टंपच्या बाहेर आहे. डाव्या हाताचा फलंदाज खेळत असेल तर त्याच्या लेग स्टंपच्या बाहेर 1 फुटावरती चेंडू जाऊ गेला तरी पंच वाईड देणार नाहीत. आणि उजव्या फलंदाज खेळत असेल तरी सुद्धा डाव्या यष्टीच्या बाहेर 1 फुटाच्या आतमध्ये चेंडू असेल तर वाईड देणार नाहीत.
यस, फुल टॉस बॉल, नो बॉल, नो बॉल आणि त्यावरती चढवलेला षटकार. 7 धावा इथे मिळतील निलेश शिंगवले, अर्थातच आप्पासाहेब खुळे शिरूर संघाला. 47 धावा फलकावर. खराब सुद्धा टाकले त्याने, एक वाईट टाकलेला आहे त्यानंतरचा हा नो बॉल. कन्सिस्टन्सी 6 चेंडू अचूक टाकणं हे जास्त महत्वाचं आहे. पण सोनू आज थोडासा भरकटला. पुढचा बॉल फ्री हिट असणार आहे. निलेश शिंगवले तो फेस करणार. एक शानदार षटकार निलेश शिंगवलेच्या बॅट मधून आलेला आपण बघतोय. पुन्हा एकदा सोनू, चेतन काळंगे, मोईन भागवान हे सुद्धा चांगले गोलंदाज आहेत. पण या स्पर्धेमध्ये दोघांनी चेंडू हातात घेतलेला नाहीये. या कव्हर्स मध्ये दिमागदार फटका. 4 रन निलेश शिंगवलेच्या बॅट मधून. 50शी पार होते आप्पासाहेब खुळे 11 शिरूर संघाची. 51 वरती पोहोचतायत आप्पासाहेब खुळे 11 शिरूर चौथ्या षटकामध्ये. काय फलंदाजी निलेश शिंगवले, ज्यावेळेस तो खेळतो ना, त्याच्या बॅट मिडल होतो ना, तो फलंदाजीतला सुपरमॅन असतो. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये त्याला रोखणं थोडंसं कठीण होतं. रिदम मध्ये मिळाल्यानंतर निलेश शिंगवले कुठल्याही गोलंदाजावरती हल्ला चढवतो. सोनू यापुढे पाहायचंय अजून काही चेंडू शिल्लक असतील या षटकातले. या सुजवाईच्या बाहेर आहे, वाईड आहे, परत एकदा वाईड. एक अतिरिक्त धाव इथे प्राप्त होणार आहे. फलकावरती धावांची नोंद आहे 52. 52 ऑन बोर्ड. अजूनही हे षटक लांबलेलं आहे. 2 वाईड, एक 9 चेंडू टाकायचे. अक्षय तावरेने षटक टाकला 11 चेंडू, तर इथे 9 चेंडू टाकावे लागतील सोनूला. फुल टॉस बॉल आणि निश्चित मेजवानी होती. खवय्याच्या ताटातला रसगुल्ला होता हा चेंडू. निलेश शिंगवलेचा समाचार मिळतायत 6. मोठे फलंदाज मोठ्या गायकांप्रमाणे मोठ्या स्टेजवरची मैफिल गाजवतात असं म्हणतो आपण. तसा हा निलेश शिंगवले. मोठी मॅच म्हटलं की निलेश शिंगवले खेळतोच, उभा राहतोच. फलकावरती धावा आहेत त्या 58. परत एकदा वाईड. सोनूचं षटक निश्चित प्रकारे लांबलेलं आहे, रबरासारखं ताणलं जात आहे. आणि अजून काही चेंडू टाकावे लागतील. अजून एक चेंडू टाकायचा इथे सोनूला. निश्चित आसिफ सय्यद काहीसा सल्ला देण्याचा प्रयत्न करतोय. संघनायक यष्टांच्या पाठीमागे उभा राहतोय चेतन काळंगे. आसिफ सय्यदनं काही कानमंत्र जरूर दिला असेल. तो मला बारामती संघाचं क्षेत्ररक्षण मी नेहमीच त्यांचा अगदी दिवाण आहे. कारण ज्या पद्धतीनं ते क्षेत्ररक्षणामध्ये वेगवेगळ्या हालचाली करतात, वेगळा मुवमेंट करतात, ते अत्यंत प्रभावी ठरतात. खूप वेळा मी बघितले की हातातून मॅच सुटलेली आहे तर अशी काही मुवमेंट ते खेळतात की त्या मुवमेंटवरती तो संघ परत मॅचमध्ये येतो. आणि त्याचा अनुभव आपण काल पहिल्या मॅचमध्येच घेतलेला आहे. 43 धावा फलकावरती असताना देखील या संघाने सामना जिंकलेला आहे. डिफेंड केलं तेवढ्या धावा. ओहो, फुल टॉस बॉल आणि इथे 6 धावा. सहा धावा इथे मिळतील आणि 65 धावा फलकावरती. सोनूचं षटक प्रचंड महागडं ठरलेलं. 2 चौकार 2 षटकार, 3 षटकार 2 चौकार या षटकामधून आलेले आहेत. आणि फलकावरती धावा तब्बल 65 धावा. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. आता शेवटचं षटक मैदानामध्ये इथे सुरू आहे आणि गोलंदाज सचिन साळवे. गोलंदाज सचिन साळवे. डेथ ओव्हर मध्ये मी अनेक वेळा सचिन साळवेला पहिलं षटक टाकलेलं बघितलेलं आहे. आज सचिन साळवे डेथ ओव्हर्स मध्ये आलेला आहे. मोठी तगडी बॅटिंग लाईन.
तगडी बॉलिंग असलेला हा संघ आहे, कारण जिथे मोईन बागवान गोलंदाजी करत नाहीये, जिथे चेतन काळंगेच्या हातामध्ये गोलंदाजी दिली जात नाहीये, सचिन साळवे देखील संघामध्ये. तर मागचं षटक होतं सोनूचं प्रचंड महागडं ठरलं. 30 धावा, 30 रन्स. संतोष लष्करचा देखील समावेश आहे आज संघामध्ये. त्याचा ऍडव्हान्टेज निश्चित मिळू शकतं बारामती टीमला. मात्र सचिन साळवेवरती ओम माळीचा हल्ला, शानदार षटकार. प्रचंड आक्रमक. खरं तर जी टॉप ऑर्डर आहे शिरूर संघाची, टॉप ऑर्डर ही मोठी आहे, कारण रणजित फराटे, कुणाल खोंड, पप्पू तोडकर, निलेश शिंगवले, शुभम शेळके, ही मोठी मोठी ऑर्डर आहे, मोठे फलंदाज आहे. मात्र 4 फलंदाज बाद झालेले असताना देखील ओम माळी आणि निलेश शिंगवले या दोघांनी धमाकेदार बॅटिंग केली. फुल टॉस बॉल, अगदी तयारीत होता ओम. दुसरा लागोपाठचा चौका षटकार. काय बॅटर आहे हा ओम माळी. सूर्यफूल जसं बहरतं ओम माळी. खर तर आज काय कमालीचा खेळाडू आहे. 3 चेंडूमध्ये 16 धावा, 2 षटकार, 1 चौकार. ओम माळीची अत्यंत धमाकेदार फलंदाजी, भरपूर गुणवत्ता. लेदर बॉल क्रिकेट तो नियमित खेळतो, मात्र टेनिस बॉल मध्ये देखील या छोट्या खेळाडूंना आज विस्फोट घडून आणलेले आहेत. कमालीचा फलंदाज आहे. त्याने आज या मैदानामध्ये जाई फुलवली, जुई फुलवली, शेवंती फुलवली, मोगरा फुलवला, गुलाब फुलवला. सुगंध देणारा हा खेळाडू आहे ओम माळी. फलकावरती धावा 81, 81 ऑन बोर्ड. पहिल्या 3 षटकांमध्ये 35 धावा होत्या. थोडासा संघर्ष करत होता संघ, मात्र निलेश शिंगवलेनं धमाकेदार बॅटिंग केली. त्याच्यानंतर ओम माळीनं विस्फोट घडून आणलेत आणि त्याचा परिणाम आपण बघतोय. धाव फलकावरती तब्बल 81, 81 ऑन बोर्ड. बाद फेरीची लढत आहे दोन्ही संघांसाठी. डू ऑर डाय असा सामना. इथे जिंकायचे दोन्ही संघांना. सेमीफायनल मध्ये पोहोचण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागणार आहे. तालुका वाईज विभागातील हे 2 संघ एकमेकांच्या समोर आलेले आहेत. ओम माळी, फुल टॉस बॉल आणि तिथे क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव ओम माळीसाठी प्राप्त होऊ शकते. थ्रो थोडासा खराब आहे, तर 2 धावा प्राप्त होतील आणि अजूनही काही धावा हव्यात. मात्र ओम माळी बराचसा पुढे गेलेला आहे, त्यामुळं त्याला परतणं थोडंसं कठीण आहे. 2 धावांबरोबरच फलकावरती धावा 83, 4 बाद 83. 5व्या विकेटसाठी मागच्या 2 षटकांमध्ये मला वाटते मोठी भागीदारी आहे. जवळपास 48 धावांची भागीदारी या 2 खेळाडूंमध्ये. 48 धावांची भागीदारी या 2 खेळाडूंमध्ये उभी राहते. 49 धावांची भागीदारी आणि ही भागीदारी आलेली आहे मात्र 11 चेंडूमध्ये. 11 चेंडूमध्ये 49 धावा या 2 फलंदाजांनी फटकावलेल्या आहेत. मॅच कुठे होती? पहिल्या 3 षटकांमध्ये 35 धावा होत्या, 4 फलंदाज बाद होते. तिथून पुढच्या 2 षटकांमध्ये काय पलटवार झालाय. निलेश शिंगवले मागच्या षटकामध्ये, ओम माळी या षटकामध्ये, दोघांनी देखील धावांचे पाठ इथे व्हायला लावलेले आहेत. आप्पासाहेब खुळे 11 शिरूर प्रेक्षकांना खुळं करून टाकलं या 2 फलंदाजांनी. 50 धावा, अर्धशतकी भागीदारी इथे पूर्ण झालेली आहे. 12 चेंडूमध्ये 50 धावांची भागीदारी ओम माळी आणि निलेश शिंगवले या दोघांमध्ये. नाबाद भागीदारी, अभिजित भागीदारी, अभेद्य भागीदारी. इनिंग संपलेली, 5 षटकांचा खेळ संपला. धाव फलकावर 86 धावा.
तर आपण बघतोय इथे शार्दुल फ्रूट शार्दुल फ्रूट नेवरे तथा एंगर्स बारामती संघ केसीसी ट्रॉफी करकम 1.5 लाख रुपयाचं बक्षीस या संघाने जिंकलेले राजवीर दादा बोबडे आयोजक होते त्या स्पर्धेचे. स्पॉन्सर होते माफ करा, राजवीर दादा बोबडे यांनी एंगर्स बारामतीला तिथे पुरस्कृत केलं होतं आणि तिथे पहिलं बक्षीस मारलेला हा संघ आहे. तर बारामती संघाने आतापर्यंत अनेक असे टायटल्स आपल्या नावावरती केलेले, खूप मोठे मोठे टायटल्स आहेत. जिल्ह्यातले टायटल्स आहेत, तालुका वाईजचे टायटल्स आहेत. विशेषतः तालुका वाईज मध्ये महाराष्ट्रातील एक तगडी टीम आहे एंगर्स बारामती. तर बघा 86 धावा फलकावरती लागलेले आहेत. 87 धावांचं लक्ष समोर आहे जिंकण्यासाठी आणि शिरूरचा संघ क्षेत्ररक्षणासाठी दाखल झालेला आहे. शार्दुल फ्रूट्स तथा यंगर्स बारामतीची सलामीची जोडी कॅप्टन कूल चेतन काळंगे आणि सुपरस्टार अक्षय तावरे मैदानामध्ये दाखल होत आहेत. 87 धावा त्यांना बनवायच्या आहेत 30 चेंडूमध्ये आणि पाहायचं हे लक्ष कठीण आहे की सोपं आहे. कठीण समय येता कोण कामास येतो. यंगर्स बारामतीसाठी असा कोण खेळाडू असेल की तो हे आव्हान लिलया पार करू शकेल किंवा शिरूर संघामध्ये कोणता खेळाडू असेल की ते आव्हान रोखण्यासाठी निश्चित प्रकारे प्रकर्षाने पुढे येईल. तर बघूया, जाणून घेऊया काय घडते काय बिघडते आणि ऐकूया पुढच्या इनिंगसाठी गोपी जाधव सरांना. चला स्पीडअप करा. बारामती टीम तुमचे सलामीवीर मैदानामध्ये पोहोचू दे. येस, पोचलेत. अक्षय तावरे आणि बरोबरच चेतन काळंगे हा टीमचा कॅप्टन. पहिल्या डावामध्ये सुरुवात थोडीशी निराशाजनक होती. रणजित फराटे लवकर बाद झाला. कुणाल खोडला जास्त चापाडता आली नव्हती. पप्पू तोडकर देखील 12 धावा काढून बाद झाला. परंतु त्यानंतर निलेश इंगवले आणि ओम माळी या जोडीने अक्षरशः धुमाकूळ घातला आणि त्यानंतर एक चांगली धावसंख्या ती उभारली गेली. लक्ष सेट केलेलं आहे या सामन्यामध्ये तब्बल 87 धावसंख्येचं. टीम सातारा आपल्याला तयार राहायचंय. वेलकम, आपल्या सर्वांचं स्वागत. धन्यवाद नरेश डोमे सर. डॉक्टर यशवंत कुलकर्णी साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आयोजित करण्यात आलेला सुपंत चषक 2025 अंतिम दिवसाचा हा सोहळा आणि त्यामध्ये बाद फेरीतील सामना सध्या आपल्या समोर रंगतोय. कोणता संघ बाजी मारेल? 87 धावांचं लक्ष. पहिल्या डावामध्ये हल्ला केला, आता प्रतिहल्ला करावा लागेल. पहिल्या इनिंग मध्ये बार झाले, आता पलटवार करायचं आणि आता डावाला सुरुवात. शुभम शेळके तयार. पहिलाच बॉल मिड ऑनच्या डोक्यावरून लॉफ्ट केलाय. पहिला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. कडक कडकडीत प्रहार. अक्षय टावरेच्या बॅटमधून चौकार. उद्योजक बजरंग मामा भोसले यांचं देखील आगमन झालंय. वेलकम, आपलं स्वागत. या चौकाराने स्वागत झालं शुभम शेळकेचं. पहिल्या चेंडूवर स्वागत करत असताना यावेळेला उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न. आउटसाइड ऑफ स्टंप, चौथ्या स्टंपवरचा चेंडू उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न. कोणतंही कनेक्शन नाहीये. निर्धाव चेंडू दुसऱ्या चेंडूवर. चांगलं कमबॅक शुभम शेळकेचं. एका बाजूला शिरूर, दुसऱ्या बाजूला बारामती. त्यानंतर पूल केलाय. डीप स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर नाहीये. एक टप्पा घेत असताना चेंडू सीमारेषेच्या बाहेर. अजून एक चौकार. धावसंख्या 8.
पहिल्या ओव्हरमध्ये 2 चौकार. पॉवर प्ले चालू आहे. याविला समोर खेळलाय. अजून एक डाऊन दी ग्राउंड. 2 चौकारानंतर आता षटकार ठोकलाय. अक्षय टावरे सेट ऑन फायर. षटकार. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आणि अशा वेळेला मोठी सुरुवात करणं गरजेचं आहे. धावसंख्या स्कोर कार्डवर झपाट्याने वाढते. अजून एक, अजून एक, अजून एक लगातारचा. हा देखील दुसरा षटकार. 2 चौकारानंतर 2 षटकार आलेत. अक्षय टावरे आता थांबायचं नाव घेणार नाहीये. धावसंख्या 20 वर पोहोचली आहे. दमदार सुरुवात. शुभम शेळकेला अक्षरशः निष्प्रभ केलाय. 87 पाठलाग करायचा आहे. गोलंदाजी करत असताना अक्षय टावरे थोडासा महागडा ठरला आणि त्याचा बचपात त्याने सुरुवात करत असताना सुरू केलाय. दुसऱ्या बाजूने चेतन काळंगे ही बॅटिंग एन्जॉय करतोय. 87चं लक्ष आहे. महत्वाचा सामना, अस्तित्वाची लढाई आहे दोन्ही संघांच्या. एका बाजूला आप्पासाहेब खुळे 11 शिरूर, दुसऱ्या बाजूला शार्दुल स्फूट यंगर्स बारामतीचा संघ. पुन्हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला मिस टाइम केलाय. कनेक्शन थोडंसं चुकलंय. नाराजी लपवता आलेली नाहीये. रिॲक्शन दिली अक्षयने. बरोबरच पहिल्या षटकाचा खेळ समाप्तीच्या दिशेने जातोय. धावसंख्या आहे स्कोर कार्डवर 20 धावा. सुरुवात चांगली आहे. 2 चौकार, 2 षटकार, 2 चेंडूने धाव टाकले गेले. चांगली धमाकेदार सुरुवात इथे करून दिली अक्षय टावरेने. ही खासियत आहे या खेळाडूची. मागच्या 3 ते 4 वर्षापासून टेनिस क्रिकेट विश्वामध्ये सातत्याने हा खेळाडू का चर्चित आहे याचं उत्तर त्याने दिलंय. आज अंतिम दिवस सुपंत चषक 2025 5व्या पर्वाचा. कमेंट्री बॉक्सच्या उजव्या बाजूला तुम्ही पाहू शकता आकर्षक ट्रॉफी आहे. त्याचबरोबर संघ मालकांसाठी होंडा कंपनीची युनिकॉर्न दुचाकी, प्लेअर ऑफ द सिरीज मालिकावीर खेळाडूसाठी बायसिकल म्हणजे सायकल, स्पोर्ट्स सायकल, पारितोषिकांची भरपूर खैरात आज या क्रीडा नगरीमध्ये अंतिम दिवसामध्ये. धावसंख्या आहे स्कोर कार्डवर सध्या 20. सुरुवात चांगली राहिली आहे. दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल. गोलंदाजीसाठी दाखल झालाय गोलंदाज ओम माळी. फलंदाजी करत असताना काही करामत केली होती. लेदर क्रिकेटचा अनुभव या खेळाडूकडे. पुरत्याच्या समोर असतील कॅप्टन कुल चेतन काळंगे. एका बाजूने अक्षय टावरेने धडाका सुरू केलाय. दुसऱ्या बाजूने आता हा डाव पुढे घेऊन जायचा आहे चेतनसाठी. फुल लेंथ होता. लेग स्टंपवर टाकलाय. फुंकर मारून निघून गेला बॉल. व्हाईट बॉलची घोषणा. एक्स्ट्रा मध्ये वाढ होईल. तुमच्याकडे बँक बॅलन्स जास्त आहे परंतु खर्च करून चालणार नाहीये. एक्स्ट्रा धावा तुम्हाला थांबवाव्या लागतील. त्या तुमच्यासाठी डोकेदुखी ठरू शकतात. कारण चेतन काळंगे हा असा खेळाडू आहे कधीही होत्याचं नव्हतं करू शकतो. एका बाजूने विस्फोटक सुरुवात अक्षयने केली. दुसऱ्या बाजूला चेतन स्ट्राईक केला. पुढचा चेंडू ओम माळीचा खेळण्यासाठी सज्ज. टप्प्याचा चेंडू पुन्हा बाहेर वळवला जातोय. डावखुऱ्याताच्या गोलंदाजाने एक नैसर्गिक शैली प्राप्त झालेली असते आणि त्या शैलीच्या जोरावर चांगले चेंडू वळवले जातात. इथे लगातारचे 2 व्हाईट बॉल पाहायला मिळाले आणि त्यानंतर स्लॉट मध्ये टाकलाय. प्लॉटच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. यूज इट 6. तर नेक्स्ट मॅचचा टॉस होईल आणि त्यासाठी दोन्ही संघाच्या संघनायकांना कॉल आहे. टीम सातारा विरुद्ध तानाजी भोसले 11 शिरूर. हे दोन्ही संघनायक त्वरित टॉस साठी दाखल बा. बॉडीला रोल केले. आउटसाठी ऑफ स्टंप थोडासा बाहेर गेला. मागचा बॉल स्लॉट मध्ये टाकला. त्याच्यावर अक्षरशः तुटून पडला. पहिलं षटक भरपूर महागडं राहिलं. चेतन काळंगेसाठी पुढचा चेंडू. पुन्हा एकदा बॉडीला रोल केलं. यावेळेला चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक आहे रणजित फराटे. नाही सोडणार झेल. चेतन काळंगेचा संपलाय खेळ. पहिला धक्का चेतन काळंगे बाद. चला नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी सेकंड आणि शेवटचा कॉल आहे. सातारा टीम आणि दुसऱ्या बाजूला शिरूर. दोन्ही संघांना एक टॉस साठी दाखल व्हा. घायल तो यहाँ हर परिंदा है मगर जो फिर से उड़ सका वही जिंदा है.
सुरुवात चांगली केली. पहिल्या इनिंग मध्ये बारसाला पलटवार करायला सुरुवात केली, पण एक महत्वाचा खेळाडू ते गमावलाय. कॅप्टन इथे बारसाला टीमचा नेता आता बारसाला. नवीन फलंदाज आसिफ सय्यद हा देखील एक विस्फोटक खेळाडू, यष्टीरक्षक फलंदाज म्हणून या संघात सातत्याने खेळतोय. दुसऱ्या बाजूला अक्षय टावरे, आणि अक्षयला आता स्ट्राईक एंडला आणण्याचा प्रयत्न असेल. दुसऱ्या विकेटसाठीची भागीदारी महत्वाची राहील. नेक्स्ट मॅचचा टॉस दोन्ही कॅप्टन आपल्याला विनंती आहे, चला त्वरित दाखल व्हा. भूषण गोळे नेक्स्ट मॅचचा टॉस होईल. आदरणीय वैद्य सरांच्या शुभ हस्तेच नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाणार आहे. आपल्याला विनंती करतो की आपण टॉस साठी दाखल होऊया. तिथे दोन्ही कॅप्टन देखील दाखल झालेत. यानंतर अजून एक मोठी लढत आपल्या समोर रंगील. नवीन फलंदाज आसिफ स्ट्राईक एंडला समोर आहे. ओम माळीच्या खात्यामध्ये एक विकेट आली आहे. पुन्हा एकदा हवेत, यावेळेला देखील रणजित फराटे बॉलच्या खाली. लगातारचा दुसरा धक्का, तू चल मी आलोच. फलंदाज आसिफ शून्याचा चष्मा घालून बाद. 2 धक्के दिलेत. हीच कहाणी पहिल्या डावामध्ये होती. पप्पू तोडकर बाद झाला, त्याच्या आधी कुणाल खूण बाद झाला होता. ओंकार साळुंकेने ती गोलंदाजी चांगली दाखवली होती, आणि आता दुसऱ्या डावामध्ये ओम माळीवर हल्ला केल्यानंतर मात्र त्याने 2 गडी बाद केलेत. चेतन काळंगे आणि आसिफला बाद करत असताना पुन्हा एकदा कमबॅक करून दिले आपल्या संघाला. पण तो आता जाऊया, नेक्स्ट मॅचचा टॉस होईल. तिथे आमचे मान्यवर आदरणीय वैद्य सर आमच्या सोबत जोडलेले आहेत, आणि बरोबरच या स्पर्धेचे जनक, या स्पर्धेचे निर्माते, मुख्य आयोजक, युवा नेते, युवा उद्योजक राजरत्न बापू नाईक नबरे हे देखील आपल्यासोबत तिथे जोडले जातील. टॉस तिथे केला जाणार आहे. दोन्ही संघांचे संघनायक आमच्या सोबत आहेत. नवीन फलंदाज संतोष लष्कर, बारामतीचा हार्दिक पांड्या म्हणून या खेळाडूची प्रचिती आहे. पहिलाच बॉल भिरकावण्याचा प्रयत्न, फुल लेंथ होता, वाईड यॉर्कर टाकलाय, पाय चाललेले नाहीयेत. बॉल चाललाय विकेट किपर पप्पू तोडकरच्या हातामध्ये. डॉट बॉल. शुभम शेळके कमरेवर हात घेऊन विचार करतोय, पहिल्या षटकामध्ये माझ्याकडून काहीतरी चूक झाली आहे, मात्र ओम माळीने ती भरून काढली. त्यानंतर पुन्हा खोलवर टप्प्याचाच बॉल पुढे उठा पाठवलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेने. एक टप्पा घेत असताना सीमारेषेच्या पलीकडे संतोषच्या बॅटमधून चौकार. 32 धावा आहे धावफलकावर. 32 87चं टार्गेट आहे. सुरुवात चांगली राहिली. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 32 धावा. नेक्स्ट मॅचचा टॉस आणि त्याची अपडेट आमच्यापर्यंत पोहोचते. टीम सातारा टॉस जिंकलेले आहेत आणि त्यांनी निर्णय घेतलाय नेक्स्ट मॅच मध्ये क्षेत्ररक्षण करण्याचा. जसा हा सामना संपेल लगेचच मैदानाचा ताबा घ्या. अंतिम दिवसाची कहाणी आज आपल्या समोर रंगते. 2 षटकानंतर 32 म्हणजेच काय, सुरुवात इथे देखील चांगली आहे. बरोबरीच बॅटल रंगलाय, परंतु जो सर्वोत्तम खेळेल तो बाजी मारेल. आज जीवाची बाजी लावून खेळावं लागेल. उत्तम दर्जाचं आयोजन नियोजन या श्रीपूर नगरीमध्ये आपण दाखल झाल्यानंतर गेली 4 वर्षे तुम्ही हा सोहळा पाहिला. 5व्या पर्वात अनेक नाविन्यपूर्ण गोष्टी या स्पर्धेमध्ये आल्या. पारितोषिकांची भरपूर रेलचेल खैरात केली गेली. पण आता मॅचच्या दिशेने जाऊया. रणजित फराटे पहिल्या डावमध्ये 3 चेंडू त्याने फेस केले. खातं उघडता आलं नव्हतं. दुर्दैवीरित्या तो धावबाद झाला आणि आता गोलंदाज म्हणून त्याला इथे आपलं नशीब आजमावायचं आहे. ही स्पर्धा त्याच्यासाठी नेहमीच रास राहिली. काल त्याने एक अर्धशतक ठोकलं. 56 धावांचं योगदान त्यांनी दिलं होतं. आज त्याच्याकडून गोलंदाज म्हणून भरपूर अपेक्षा असतील, पण तो समोर आहे अक्षय टावरे. एकाच वेळेला या दोन्ही खेळाडूंनी टेनिस क्रिकेट विश्वामध्ये पदार्पण केलं, परंतु आज या मॅच मध्ये कोणता खेळाडू कोणावर भारी पडेल, अक्षय की रणजित? पहिलाच बॉल अक्षयने स्टँड अँड डिलिव्हर्ड. हवाई हल्ला, एअर स्ट्राइक, लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर, उत्तुंग गगनचुंबी षटकार. उत्कृष्ट व्हॉलीबॉलपटू विकी खटके यांचं देखील आगमन झाले. आपलं देखील स्वागत. स्टँड अँड डिलिव्हर. पहिल्याच बॉलवर आपला हल्ला दाखवून दिला. दुसरा चेंडू थोडंसं वळण घेतोय. पंचांकडे आशाभूत नजरेनं पाहिलं. बरोबरच पंचांनी 1 पर ओव्हर याची देखील घोषणा केली. पहिल्या चेंडूवर काय कडक बेधडक षटकार ठोकला होता अक्षय टावरेने. टॉवरिंग षटकार होता. आणि त्यानंतर मात्र या बॉलवर थोडंसं वळण दिलं रणजितने.
धावसंख्या आहे स्कोर कार्डवर. टीमची टोटल आहे सध्या 38 धावा. 87चं लक्ष्य हा सामना जिंकण्यासाठी. टीट फॉर टॅट जसं प्रत्युत्तर दिलं जात आहे. कोणी हार मानायला तयार नाही, कारण हारणारे कधीही पुढचा चेंडू रणजितचा. पुन्हा विकेट करण्याचा प्रयत्न. हरणारे कधीही प्रगतीच्या वाटेवर थांबत नाहीत. ते पुन्हा एकदा नव्याने विचार करतात, पण तू या मॅच मध्ये कोणालाच हरायचं नाहीये. इथे कोणीच हरणार नाहीये. जिंकण्यासाठी प्रत्येक जण आलाय, कारण हरणं जंगलात राहतात. बरोबरच धावसंख्या पुढे जाईल. टीमची टोटल आहे स्कोर कार्डवर सध्या 39 धावा. तिसऱ्या षटकाचा खेळ. रणजित पहिल्या चेंडूवर षटकार, दुसरा चेंडू निर्धाव, त्यानंतर सिंगल आली. आता स्ट्राईक इनला संतोष लष्कर. मागच्या षटकामध्ये एक चौकार त्याच्या बॅटमधून आलाय. 4 धाबांवर तो खेळतोय. अक्षय टावरीला त्याला साथ द्यावी लागेल. आज एकमेकांना सांगायचंय साथ निभाना साथिया. एकमेकांच्या बरोबरीने हा डाव सांभाळायचा आहे. संतोष लष्करने अनेक मैदानं गाजवली आहेत. बारामतीतलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम नेहमीच या खेळाडूने गाजवलंय. अनेक स्पर्धांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केली जाते. त्याच्याकडून काल तो संघात नव्हता, आज तो दाखल झाला, कारण आजच्या दिवसाचं महत्व मोठं आहे. पण समोर आहे रणजित. ओरती विकेटने संतोषसाठी पुढचा चेंडू भिरकावलाय हवाई हल्ला, धमाका. संतोष लष्करच्या बॅट मधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मॅसिव्ह हिट षटकार. का है अभी तो सफर का इरादा किया है, न हारूंगा हौसला उम्र भर, ये मैंने खुद से वादा किया है. आज संतोष लष्करने तो वादा स्वतःसोबत केलाय, तो निर्धार केलाय आणि त्या निर्धाराने तो मैदानात दाखल झालाय. दोन्ही फलंदाज आता सेट होत आहेत. अक्षय टावरेने पहिल्या षटकामध्ये अक्षरशः शुभम शेळकेची सळो की पळो अशी अवस्था करून सोडली होती, परंतु त्यानंतर आता या षटकात संतोष लष्कर देखील माघार घ्यायला तयार नाहीये. 2 षटकार आले. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे सध्या टीमची टोटल 45 धावा. 45. 87चं लक्ष्य आहे. सामन्यामध्ये कलाटणी मिळू शकते. इथून एखादी विकेट गरजेची असेल. आप्पासाहेब खुळेले पण शिरूर साठी, पण दुसऱ्या बाजूला प्रत्येक धाव महत्वाची आहे. संतोष तयार. यावेळेला भरपूर बाहेर टाकले. आउटसाइड ऑफ स्टंप. पहा पंचांकडे आशाळभूत नजरेनं पाहिलं. पंच तटस्थ आहेत. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न सफल झालेला नाहीये. डॉट बॉल कहाणीमध्ये ट्विस्ट आणतील. आज दोघांही संघांमध्ये जर पाहिलं तर चांगले स्टार खेळाडू खेळत आहेत. जो सर्वोत्तम खेळतो बाजी मारेल. अशा वेळेला पहा जो दबाव होता तो थोडासा झुगारलाय रणजित फराटेने. पण समोर संतोष आहे. असंतोषाचं वातावरण त्याने याआधी निर्माण केलंय. भरपूर वेळ तो शांत राहू शकत नाही. सध्या त्याला शांत केले, पण तो पुढचा चेंडू हे बॅटल पुन्हा एकदा रंगेल. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फील्डर येतोय डीप मध्ये. शुभम शेळके स्पायडरमॅन झेल टिपलाय. संतोष लष्करचा खेळ संपलाय. फलंदाज बाद. महत्वाची विकेट. ही विकेट महत्वाची होती. डीजे वाले बाबू मेरा गाना बजा दो. लक्ष ठेवा. महत्वाची विकेट होती. संतोष लष्करने आउटसाइड ऑफ स्टंप बाहेर जात असताना पोल केला होता, परंतु त्यानंतर पहा शुभम शेळकेने भरपूर अंतर कापलं. बॉलवर नजर ठेवली. आज शुभम शेळके नव्हता. आफ्रिकन चिता मैदानात आला होता आणि चित्याच्या चपळाईने धावत असताना त्याने झेल टिपलाय, कारण त्याला माहिती होते ही विकेट किती महत्वाची आहे. संतोष लष्करने चांगलं योगदान दिलं, मात्र तो बाद झालाय. तिसरा धक्का इथे बसलाय. धावसंख्या आहे स्कोर कार्डवर 45. नवीन फलंदाज ओंकार साळुंके चांगला ऑलराऊंडर म्हणून परिचित आहे. गोलंदाजी त्यांनी चांगली केली. फलंदाजीमध्ये तेवढीच दमखम दाखवावी लागेल. दुसऱ्या बाजूला अक्षय टावरे एकाते किल्ला लढवतोय. आज त्याचा रोल भरपूर महत्वाचा आहे. नायकाच्या भूमिकेमध्ये आहे. आज त्याचा एकपात्री अभिनय इथे पाहायला मिळेल. अजूनही जिंकण्यासाठी 42 धाबांची गरज आणि त्यासाठी चेंडू शिल्लक आहे तुमच्याकडे. 12 चेंडू 42 धाबा. कोणता संघ बाजी मारेल? प्रेक्षक पहा मोठ्या संख्येने दाखल झालेत. रस्त्यावर जिथे जागा मिळेल झाडाखाली उभे राहून प्रेक्षक आनंद घेतात. आपल्या सर्वांचं सुपंत चषक मध्ये सहर्ष स्वागत आहे. एकदा हात दाखवून नक्कीच अभिवादन करा. जिथे जिथे जागा मिळाली आहे तिथून दाखल झालेत आणि हे प्रेम आहे प्रेक्षकांचं सुपंत चषक वरचं आणि हे प्रेम आहे क्रिकेट वरचं. हे क्रिकेटचं वेळ तुम्हाला नेहमीच प्रत्येक दिवशी मैदानावर घेऊन जातो. ओम माळी आलाय षटक क्रमांक 4 साठी.
पहिला बॉल इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरला बॉल जाईल कव्हर एक्स्ट्रा कव्हर मधून काढलाय सीमारेषेच्या बाहेर ओम माळीचं स्वागत षटकार अक्षय टावरे थांबायला तयार नाहीये आज त्याने सांगितलंय थांबायचं नाही गड्या थांबायचं नाही घाबरायचं नाही गड्या घाबरायचं नाही आज बॅटिंग चांगली आहे 11 मध्ये 36 पाहिजेत काय रिदम मध्ये फलंदाजी केली जाते ओम माळी आला लेग कटर टाकला जसा टर्न झाला तसा टनाटन पाठवलाय पुढचा चेंडू टाकेल अक्षयसाठी अजून एक फुडी टाकलेला बॉल कव्हर्स मध्ये मिस नाही इथे हवेत बॉल महत्वाची विकेट मोठा मासा गळाला लागलाय अक्षय टावरे बाद झालाय महत्वाची विकेट मिळते आता कलाटणी मेल पहा निराशा लपवता आलेली नाहीये परंतु अक्षय टावरेची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या वाजवायला संकोच करू नका आज चांगला खेळलाय परंतु बाद झालाय 11 चेंडूमध्ये 33 धावा 300चा स्ट्राईक रेट होता अक्षरशः सळोखी पळोख करून सोडलं होतं गोलंदाजांना मात्र आता तो बाद झालाय सामन्यामध्ये अजूनही कलाटणी मिळू शकेल 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे 10 बॉल मध्ये बनवायच्या 36 धावा 10 चेंडू 36 धावा नवीन फलंदाज मैदानामध्ये ओंकार साळुंकेच्या जोडीला तेजस आलाय मैदानामध्ये झेल टिपलाय स्वतः संघ मालक देखील या सामन्यामध्ये खेळत आहेत ते देखील क्रिकेटचे चाहते आहेत संघ मालक आहेत नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल तेजस आलाय दुसऱ्या बाजूला ओमचं कौतुक करावं लागेल त्याच्यावर हल्ला केला गेला मागच्या चेंडूवर षटकाराला पण त्यानंतरचा बॉल त्यांनी चांगला फिरवला फिंगर रोल केले हीच खासियत असते डावखुऱ्याच्या गोलंदाजाची एक नैसर्गिक शैली प्राप्त झालेली असेल त्या शैलीच्या जोरावर खेळपट्टीच्या दोन्ही बाजूला चेंडू वळवली जातात आता तेजससाठी हा बॉल फुल लेंथ होता वाईड यॉर्कर भेदकता उडी मारली अक्षरशः चेंडू चाललाय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल अजूनही सामना संपलेला नाहीये दोन्ही संघ तेवढ्याच ताकदीचे आहेत अभी नाही तो कभी नाही ओम माळीचा पुढचा चेंडू पुन्हा खोलवर टप्प्याचाच होता बॉटमहँडचा वापर करत असताना ऑन साइडला दिशा दिली अलॉंग दी कार्पेट बॉल चाललाय काऊ कॉर्नर रिजन मध्ये तिथे क्षेत्ररक्षक पोहोचलाय शुभमने चेंडू थांबवला त्याच्यासाठी बॅकअप होता कुणालचा एकदा विथे मैते सिंगलच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर 52 धावा 87चं टार्गेट आहे 2 चेंडू अजून इथे शिल्लक आहेत म्हणजे तब्बल चेंडू आहेत 8 आणि 35 धावा बनवायच्या समोर आलाय निलेश इंगवले आणि त्याच्या हातातून बॉल निसटलाय परंतु पहा खराब क्षेत्ररक्षण हा दबाव आहे हा दबाव पाहायला मिळाला कुणाल खोड आणि निलेश इंगवले अशा चुका फार कमी वेळेला करताना पाहायला मिळत आहेत परंतु अशा चुका करून चालणार नाहीये नाहीतर आमचे डीजे वाले गाणं वाजवतील यही उमर है पगले करले गलती से मिस्टेक करून चालणार नाही उडवलाय स्लॉट मध्ये मिळाला प्रहार केलाय ओंकार साळुंकेच्या बॅट मधून षटकार संपलाय धावसंख्या आहे स्कोर कार्डवर 87चा पाठला करत असताना धावा झालेल्या आहेत सुमित धावसंख्या स्कोर कार्डवर 60 धावा जिंकण्यासाठी 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे 27 धावांची गरज मोत्यांच्या हारापेक्षा घामाच्या धारांनी मनुष्य शोभून दिसतो कारण मोत्याच्या हारांनी फक्त सौंदर्य दिसतं पण घामाच्या धारांनी तुमचं कर्तृत्व सिद्ध होतं आज ते कर्तृत्व सिद्ध करायचंय 6 चेंडू 27 धावा पाहिलं तर शक्य आहे पाहिलं तर अशक्य होऊ शकेल आणि शक्य अशक्य या 2 शब्दांच्या मध्ये काय असेल तर जिद्द मेहनत चिकाटी सातत्य या सगळ्या गोष्टी गुगलच्या प्ले स्टोअर किंवा ॲपलच्या ॲप स्टोअर वरून डाउनलोड करता येत नाहीत त्या घडवाव्या लागतात आज स्वतःला सिद्ध करायचंय कारण आयुष्यात तुम्ही स्वतःला सिद्ध केलं की संशयाने बघणाऱ्या नजरा देखील आदराने चुकतात परंतु आज आदर कमवायचा असेल तर त्यासाठी स्वतःला भरपूर कष्ट करावे लागणार आहेत या जगाचा रूल आहे ज्याच्यामध्ये हिम्मत त्यालाच किंमत
आज हिमतीनं खेळावं लागेल, कारण 6 चेंडू 27 धावा हे समीकरण आहे. नेक्स्ट मॅच मध्ये भूषण गोडे ISPL सुपरस्टार पुन्हा एकदा मैदानात उतरे. आमचा सर्वांचा लाडका खेळाडू आहे, गुणवान खेळाडू. त्याच्या बरोबरने असतील महेश नानगुडे. आपल्याला शुभेच्छा आहेत. निलेश आलाय गोलंदाजीसाठी. पहिला चेंडू कव्हर्स मध्ये खेळला, एक्स्ट्रा कव्हरला जाईल. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, धाबील अंतर कापले. वा, स्वतःला अक्षरशः झोकून दिलं. कमिटमेंट 100% ते पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल आणि ते पहा विकेट बहाल केले. तेजस बॅक टू दी पॅव्हिलियन गॉन. एकच धाव मिळते. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 61 धावा. दुसऱ्या धावेचा प्रयत्न भाग मिल्का भाग. भरपूर अंतर क्षेत्ररक्षकाने तिथे कापलं. बॉल थांबवला, थोडासा पडला, धडपडला, पुन्हा उभा राहिला. कमिटमेंट, डेडिकेशन, समर्पण हे सर्व काही दाखवून दिलं. कारण हा सामना हाय व्होल्टेज होता. काल हा सामना होऊ शकला असता, पावसाच्या हलक्या सरी आल्या, त्यामुळे आज खेळला गेला. आज नव्याने दोन्ही संघ पुन्हा एकदा दाखल झाले आणि आज त्याच दमाने खेळत असताना पहिला डाव सुरुवात थोडीशी अडखळणारी, परंतु तिथून उभारी घेतली गेली. 86 धावा बनवल्या गेल्या. ओम माळी आणि निलेश शिंगवलीने खूप चांगली इनिंग पेश केली, चांगली भागीदारी रचली. दुसऱ्या इनिंग मध्ये सुरुवात चांगली झाली होती, परंतु रेग्युलर इंटरव्हल्स मध्ये विकेट आल्या. निलेशचा पुढचा चेंडू टप्पापर्यंत राईस झालाय. बरोबरच पहा पंच आमच्या दिशेने वळतील. व्हाईट बॉलची घोषणा. एक अतिरिक्त डाव टीमच्या खात्यामध्ये. रायझिंग डिलिव्हरी, परंतु बाहेर निघाल्या. अतिरिक्त उसळी होती. पंच इथे व्हाईट बॉलची घोषणा करतायत. चला, पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे. फार वेळ घेता येणार नाही. एक्स्ट्राच्या रूपाने धाव मिळते. धावसंख्या स्कोर कार्डवर 52 धावा, माफ करा 62 धावा आहे. 62. आता जिंकण्यासाठी चेंडू शिल्लक आहे तुमच्याकडे 5 चेंडू आणि 5 चेंडूमध्ये धावा बनवायच्या आहेत या सामन्यामध्ये. 25 धावा. गती वाढवली, लवकर कमिट झाला. वेगाने चेंडू निघून गेलाय. ओंकार साळुंकेची उंची चांगली आहे, परंतु या चेंडूचा त्याला समाचार घेता आलेला नाहीये. कला शिक्षक खोत सर यांचं या ठिकाणी आगमन झाले. वेलकम, आपलं सहर्ष स्वागत. सुपंत चषक 2025 मध्ये आपलं स्वागत आहे. इथे मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता, परंतु बॉल हातातून निसटलाय. प्रयत्न चांगले राहिले, परंतु पहा अप्रिसिएशन केलंय. पाठिंबा दिला आपल्या सहकार्याला. आपल्या संघातील खेळाडूंना पाठिंबा देणं गरजेचं असतं. 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता धाबा बनवायचे आहेत. 24 धाबा. प्रयत्न केलाय. कुणाल निकमने समोर खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे, सरळ फिल्डरच्या हातामध्ये. फलंदाज बाद होईल. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केलाय, मात्र ते वाईडिश लॉंग अप मध्ये क्रॅश झालंय. फलंदाज कुणाल निकम बाद. दोन चेंडूंचा खेळ आता शिल्लक आहे. 24 धाबा. म्हणजे आता पहा आप्पासाहेब खुळे 11 शिरूर हा संघ विजयाच्या दिशेने आगेकूच करतोय. लढत इथे चांगली राहिली, परंतु आता या सामन्यामध्ये बाजी कोण मारेल, कोणता संघ या स्पर्धेत पुढच्या फेरीसाठी दाखल होईल, कोणता संघ या स्पर्धेला आज अंतिम दिवसामध्ये टाटा बाय बाय करेल, हे सांगणारी 2 चेंडू येणं बाकी आहे. निलेश शिंगवली शेवटच्या षटकासाठी दाखल झाला. गोलंदाजी त्यांनी चांगली केली. या षटकामध्ये मोठा फटका आलेला नाहीये आणि आता शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहे. चला स्पीडअप करा. वेलकम धनंजय बिंदाडे, आपले देखील स्वागत आहे सुपंत चषक 2025 मध्ये. हा देखील खेळाडू सातत्याने अनेक आयकॉनच्या स्पर्धा गाजवतो. तो इथे आलाय. नेक्स्ट मॅच मध्ये त्याला आपण खेळताना पाहणार आहोत. इथे कमी गतीने टाकलेला चेंडू, धाव मात्र घेतली जाते. एकच धाव मिळते. 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी 23 धावांची गरज आहे. आता हे अशक्य आहे. आप्पासाहेब खुळे 11, आप्पासाहेब खुळे 11 उपांत्य फेरी साठी पात्र ठरतोय, परंतु शेवट गोड केलाय. शेवटच्या बॉलवर षटकार आल्याने बरोबरच हा सामना आप्पासाहेब खुळे 11 शिरूर या संघाने जिंकला. 16 धावांनी हा सामना जिंकलाय. अभिनंदन. तर पुढचा सामना लगेच सुरू होईल. थँक्यू डीजी. टीम सातारा भूषण आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि टीम शिरूर आपली सलामीवर पाठवून द्या. सुपंत चषक 2025 5व्या पर्वाचा हा 16 आपण अनुभवतोय.
आदरणीय डॉक्टर यशवंत कुलकर्णी साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आयोजित करण्यात आलेला हा क्रिकेटचा सोहळा. आयोजक आहेत आदरणीय राजरत्न बापू नाईक नवरे, त्याचबरोबर जिगरबाज युवा ग्रुप यांचं हे दमदार आयोजन. पुढचा सामना लगेचच सुरू होणार आहे आणि ज्यावेळेला सामना सुरू होईल या ऐकूया पुन्हा एकदा पहिल्या डावामध्ये महाराष्ट्रातील ख्यातनाम अभ्यासू समालोचक आदरणीय नरेश डोमे सरांना. या सर आपलं स्वागत आहे.